मंडळी, नामस्मरणाने आयुष्यात चमत्कार होतो हे ऐकलंय, पण अनुभवलंय का? तुमच्या अनुभवात असं काही आहे का? या प्रश्नांचं उत्तर जर नाही असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. ज्यांना ज्यांना नामस्मरणाने कुठलाही वेगळा अनुभव आत्तापर्यंत आलेला नाही किंवा नामस्मरणाने आमचं काय आयुष्य अजून बदललेलं नाही, इतर जप आम्ही करतो, नामजप करतो, तर आमच्या आयुष्यात तरी काही बदल झालेला नाही. कोण म्हणतं बरं नामजपाने जादू होते? असे काही विचार तुमच्या मनात येऊन गेलेले आहेत का? आणि असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की ऐका. हॅलो, नमस्कार. मी सांची. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. तुम्हाला अजून काही चांगला अनुभव आलेला नाही, नामस्मरणाने जादू घडते, चमत्कार घडतो, आयुष्य सकारात्मक होतं, पण कधी होतं? म्हातारं झाल्यावर होतं का? म्हणजे आयुष्य निघून गेल्यावर चमत्कार घडून काय उपयोग आहे? आज आमच्या समस्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रश्नांची उत्तरं मी थोडक्यामध्ये माझ्या परीने मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला जेव्हा काही शारीरिक त्रास होतो, मानसिक त्रास होतो किंवा आर्थिक त्रास होतो, दुःख वाटायला येतं, आपल्याला असं वाटतं की हे सगळं माझ्याबरोबरच का घडतंय? कोणाचं काय आपण वाईट केलंय म्हणून हे सगळं माझ्यासोबत घडतंय, असं तुम्हालाही कधी ना कधी तरी वाटलंच असेल. पण याचं एक उत्तर आपल्याला भगवद्गीतेत सापडलं की आपलं कर्म जे असतं ते आपल्यासमोर येऊन उभं राहतं. मग ते या जन्मातलं नसेलही कदाचित, पण कुठल्या तरी जन्मातलं नक्कीच पापकर्माचं आपल्याला या जन्मात फळ देऊन जात असतं, पण त्याचा परिणाम आपल्याला या जन्मामध्ये पाहायला मिळतो. पण मग असा विचार केला तर एक प्रश्न आणखीनही मनात येतो की जर पापकर्म कधी ना कधी आपल्याला फळ देतच, तर कर्मापासून आपली सुटका नाहीच. तर मग आपले संत आपल्याला नामस्मरण करा असं का बरं सांगतात? सगळे संत म्हणतात की नामस्मरणाने प्रारब्धाचे भोग कमी होतात. मग खरंच तसं होतं का? भोग कमी होतात का? आता भोग कमी होतात म्हणजे नक्की काय होतं? आपला त्रास कमी होतो का? कशा प्रकारे कमी होतो? जर तुमच्यावर आत्ता कुठलं संकट असेल आणि आता तुम्ही नामस्मरण करायला बसलात तर खरंच त्याचा रिझल्ट मिळेल का? असे सगळे प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये नेहमीच असतात. कर्माचा सिद्धांत अटळ असतो. कर्म कोणालाही चुकवता येत नाही. कर्माचं फळ हे मिळतं. मग कर्म चांगलं असू द्या किंवा वाईट असू द्या. पण आपली शास्त्र आणि संत आपल्याला सांगतात की इष्टदेवतेचं नामस्मरण जप व्यक्तीला प्रारब्धाचे कर्म भोगण्यात फार उपयुक्त ठरतं. नामस्मरण हे रामबाण औषध आहे. ज्या योगे आपल्याला जडलेले महान रोग, मग ते शारीरिक असो किंवा मानसिक किंवा आर्थिक किंवा इतर कुठल्याही प्रकारचे असू द्या, त्यातून माणूस मुक्त होतो. पण नामजप हे आयुर्वेदिक औषधाप्रमाणे आहे. ते कसं? ॲलोपॅथिक पद्धतीची औषधं म्हणजे नक्की काय? तर पथ्य पाळण्याची गरज लागत नाही. इंजेक्शन, गोळ्या, औषधं घेतलं की बरं वाटतं. तेलकट खाऊ नका, तिखट खाऊ नका, तुपकट खाऊ नका, आंबट खाऊ नका असे फार पथ्य डॉक्टर सांगत नाहीत, कारण रोग ॲलोपॅथीने बरोबरच बरा होत असतो. पण आयुर्वेदिक औषध घेताना कसं भरपूर पथ्य पाळावे लागतात, कारण आयुर्वेदिक रोगाचं मुळापासून उच्चाटन करत असतो. मुळापासूनच रोग काढून टाकण्यात प्रयत्न असतो. नामजप सुद्धा आयुर्वेदिक औषधाप्रमाणेच आहे. थोडक्यात काय, तर आपल्याला कर्माचे भोग भोगताना त्रास कमी व्हावा असं वाटत असेल तर नामस्मरण हा उत्तम उपाय आहे. म्हणून नेहमीच नामस्मरण करायलाच हवे. पण त्याचबरोबर काही नियमांचं पालनही करणं तितकंच गरजेचं आहे. तुम्ही इकडे चोरी करताय, तुम्ही इकडे नामस्मरण करताय असं चालणार नाही. खोटं बोलताय चालणार नाही. देवासमोर बसून टाळ वाजवताय आणि तुम्ही खोटं बोलताय चालणार नाही. म्हणजे पथ्येही आलीच. मग नामजपाबरोबर कोणती पथ्ये आपल्याला पाळायला पाहिजेत? नेहमी लक्षात ठेवा, आवर्जून ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामध्ये सगळ्यात पहिलं पथ्य म्हणजे कधीही खोटं बोलू नका, कोणाची निंदा करू नका, आत्मस्तुती करू नका. आता आत्मस्तुती म्हणजे काय? मी किती शहाणा आहे, मी किती नामस्मरण करतो, मी किती देवाचं करतो, मी किती यात्रा केलेली आहे, मी किती देवपूजा करतो. काही गरज नाही कोणाला काही सांगायची. कोणतेही व्यसन न करणं ही तर पहिली अट आहे. बऱ्याच जणांना व्यसनं असतात, आमची सुटत नाही, आमच्याच्यानं होत नाही, अशी कारणं बरेच जण देत असतात. दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा न बाळगणं. त्याच्याकडे एवढं आहे, माझ्याकडे काहीच नाही. दुसऱ्याच्या पैशावर आपला डोळा
कधीही गेला नाही पाहिजे. तो एवढं कमवतो, मी काही कमवत नाही, माझा पगार एवढाच आहे. आपल्या नामजपाची कोणाशीही वाच्यता न करणं. मगाशी जसं मी म्हटलं तसं नामजप करतो मी हे करतो, मी ते करतो, नका सांगू ना. काय गरज आहे त्याच्याशी? स्वतःपुरतं ठेवा ना. देव आणि तुम्ही दोघांमध्ये असू द्या. मी मोठा भक्त आहे असं अभिमानही बाळगता कामा नये. अशीही थोडीशी पत्ते पाळलीत ना तर नामजप तुमचं प्रारब्ध कर्म भोगताना तुम्हाला औषधासारखं ठरतं. नामजपाचे प्रारब्ध कर्म भोगताना दुःखाची तीव्रता कमी होते. आपली जी समस्या आहे ती कमी प्रमाणात होण्याचा प्रयत्न नक्कीच होत असतो. म्हणून नेहमीच मी सांगते की नामस्मरण करत चला. नामस्मरणामुळे आपलं मन ईश्वराकडे लागतं, त्यामुळे दुःखाची कधी कधी जाणीवही होत नाही. थोडक्यात काय, जर आपल्या हातून काही पापकर्म घडली असतील तर आपण नामजप जरूर करावा, नामस्मरण जरूर करावं, नामाचा जप जरूर करावा. पण त्याबरोबरच काही पत्तीही ही जी मी सांगितलेली आहेत ती नक्की आवर्जून तुम्हाला पाळायची आहेत, नक्की लक्षात ठेवायची आहे. दुःख मुळापासून नष्ट होतं, वरवर जात नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? नामस्मरणाचा तुम्हाला अनुभव कसा आहे? कमेंट करून नक्की सांगा. पण मंडळी, तसं तर नामस्मरणाचं महत्त्व सगळ्याच संतांनी पटवून दिलेलं आहे. नामस्मरणाचं प्रेम कसं निर्माण होईल ते सांगताना श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की नामाचं प्रेम येण्यासाठी खरी कळकळ असली पाहिजे. महाराज म्हणतात की नामाचं प्रेम का येत नाही हा प्रश्न बहुतेक जण विचारतात, पण थोडासा विचार केला तर असंही लक्षात येईल की हा प्रश्नच बरोबर नाहीये. मूल न झालेल्या बाईने मुलाचं प्रेम कसं येईल असं विचारण्यासारखं होतं. मूल झाले की प्रेम त्याच्याबरोबरच येत असतं, तेव्हा मुलाचे प्रेम कसे येईल हा प्रश्न करण्याऐवजी मूल कसं होईल याचा विचार करणं बरोबर आहे. आपण सुद्धा प्रश्न करायचा असेल तर नामाचं प्रेम कसं येईल असा करण्याऐवजी मुखी नाम कसं येईल असा प्रश्न नेहमी तुमच्या मनामध्ये आला पाहिजे. दुसऱ्या कोणाचीही नसून आपली स्वतःचीच ती एक चूक असते की आपण नामस्मरण करत नाही, नामस्मरण आपल्या आतूनच येत नाही. वास्तविक पाहता एकदा नाम घ्यायचं ठरवून सुरुवात केली की आपोआप आपल्या तोंडी नाम येत असतं. दोष दुसऱ्या कोणाचा नसून आपला स्वतःचाच असतो. म्हणून नाम घेणं हे आपलं काम आहे, मग त्याच्या पाठोपाठ येणं हा प्रेमाचा धर्म असतो. जसं आईच्या बाबतीत मूल आणि प्रेमाचा पानाही निराळी असू शकते, तसंच नाम आणि त्याचं प्रेम ही एकमेकांना सोडून राहू शकत नाही. या सगळ्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर नामस्मरण हे झालंच पाहिजे. नामस्मरण हा आपल्याकडे आपल्या समस्यावरती लास्ट ऑप्शन असतो. आपली कर्म असू द्या, काही असू द्या, गेल्या जन्माची असू द्या, या जन्माची असू द्या, आपल्याला भोग भोगायचेच आहेत, पण त्याची जी तीव्रता आहे नामस्मरणात ते कमी होत असते. म्हणून नामस्मरण केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कधीही करा, सकाळी करा, संध्याकाळी करा, पण नामस्मरण आवर्जून करा. ही एक सवय आहे, ती तुम्हाला अंगवळणी लावून घेतलीच पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्ही कोणत्या देवाचं नामस्मरण करता हे नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.